पाकचा सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न. सैन्याचा पाकबाबत मोठा खुलासा. भारतानं हाणून पाडला पाकचा डाव. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर विध्वंसक हल्ला केला. त्यामुळे पाकची चांगलीच तंतरली आणि पाकनं धार्मिक विद्वेषापोटी सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा कट रचला. सुवर्ण मंदिर हे शीख धर्मियांचं पवित्र स्थान आहे. या हल्ल्यामुळे पंजाब राज्यात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊनच पाकनं सुवर्ण मंदिरावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले. भारतीय लष्कराच्या छावण्यांना, धार्मिक स्थळांना पाकिस्तान लक्ष्य करेल याची पुरेपूर कल्पना भारतीय लष्कराला होती. त्यामुळेच सुवर्ण मंदिराला संपूर्ण हवाई संरक्षण कवच देण्यासाठी लष्करानं आधुनिक शस्त्र तैनात केली होती. पाक किसी भी उचित और वैध टारगेट के ना होने के कारण भारतीय सैन्य ठिकानों को और सिविल इलाकों को, खास तौर पर धार्मिक स्थलों को निशाना बनाएगा. इसमें अमृतसर में स्थित गोल्डन टेम्पल सबसे अहम था. हमें अतिरिक्त जानकारी ये भी मिली कि गोल्डन टेम्पल के ऊपर वो भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला करेगा. भारतीय सेना के आर्मी एयर डिफेंस के सतर्क और सशक्त योद्धाओं ने पाकिस्तान के नापाक इरादों को पूरी तरीके से ध्वस्त करते हुए ड्रोन और मिसाइल हमले को पूरी तरह से विफल कर दिया. मात्र भारताच्या आकाश मिसाईल सिस्टीमनं पाकिस्तानची क्षेपणास्त्र हवेतच उद्ध्वस्त करत पाकचा डाव हाणून पाडला. भारताचा आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही किती शक्तिशाली आहे पाहूया. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली DRDO कडून विकसित. आकाश 1 25 ते 45 किलोमीटर अंतरावर आणि 18 किलोमीटर उंचीपर्यंत लक्ष्य करण्यास सक्षम. आकाश NG 70 ते 80 किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम. सुपरसोनिक वेग सुमारे 3500 किलोमीटर प्रति तास. लढाऊ विमानं, ड्रोन, क्रूजना लक्ष्य करण्यास सक्षम. पाकचा हल्ला भारताच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी हाणून पाडला. त्यामुळे सुवर्ण मंदिरावर मोठा हल्ला टळला. यात आकाश मिसाईल प्रणाली ही महत्त्वाची ठरली. त्यामुळे आकाश मिसाईल प्रणालीमुळे भारत मेक इन इंडियाच्या माध्यमातून शस्त्रसज्ज होतोय एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.